बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार हे जवळपास निश्चित झालंय। तसंच मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला देखील समोर आलाय। सूत्रांच्या माहितीनुसार नितीश कुमार मुख्यमंत्री तर भाजपचे 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील असं कळतंय। यामध्ये चिराग पासवान यांच्या पक्षाला 2 तर जितेंद्र मांझींच्या हिंदुस्तान आवाम मोर्चा या पक्षाला 1 मंत्रिपद देणार असल्याची माहिती आहे। तसंच उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाला देखील 1 मंत्रिपद मिळेल अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। एकूण 36 मंत्री शपथ घेतील अशी तयारी असल्याचं कळतंय। तर 5 मंत्रिपद रिक्त ठेवण्यात येतील। पुढे त्या पदावर मंत्र्यांची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती कळते। तर पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्याच नावावर मुख्यमंत्रीपदी आता शिक्कामोर्तब होईल अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे। तर कसं असणार आहे मुख्यमंत्री पदाचा म्हणजे एकूणच मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला आपण पाहतोय। एकूण मंत्री असतील 31। नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान होतील। विधानसभा अध्यक्ष भाजपकडे असेल हे पद। जेडीयूकडे 13 मंत्रिपद असतील आणि भाजपकडे 13 मंत्रिपद असतील। त्यासोबतच पासवान यांच्या पक्षाला 3 मंत्रिपद, त्यासोबतच एचएमला 1 मंत्रिपद आणि आरएलएमला 1 मंत्रिपद मिळालं। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, खरं तर एक अशी शक्यता वर्तवली जात होती की भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्यामुळे भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहील। मात्र आता नितीश कुमारच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतात हे जवळपास निश्चित झालेलं आहे। नेमक्या कशा वाटाघाटी सुरू आहेत आणि त्या बदल्यामध्ये भाजपला नेमकं काय काय मिळणार आहे? भारतीय जनता पक्ष हा विधानसभा अध्यक्षपद घेणार आहे, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा सत्तांतर झालं होतं त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष किती महत्वाची भूमिका बजावत असतात। त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद हे भाजपकडे असेल आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात नितीश कुमारांच्याच नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। कारण अजूनपर्यंत जरी जाहीर करण्यात आलेलं नसलं तरी सुद्धा भाजपने गेल्या वेळी सुद्धा नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं, स्वतःच्या जागा जास्त निवडून आलेल्या असताना। आणि यावेळी सुद्धा भाजप एक प्रकारे कदाचित नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देऊन संपूर्ण देशभरात एक मेसेज देऊ इच्छिते। आणि त्यासोबतच ही देखील वस्तुस्थिती आहे की बिहारमध्ये चेहरा हा नितीश कुमारांचा होता हे देखील भाजपला माहिती आहे। त्यामुळे नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं। शक्यता आहे की 20 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबरच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल आणि आज किंवा उद्यापर्यंत या सर्व बाबी औपचारिकरित्या जाहीर केल्या जातील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे बिहारमध्ये पाटण्याला जाऊन प्रत्यक्ष या संपूर्ण शपथविधी सोहळ्यामध्ये हजर राहतील अशी शक्यता आहे। नक्कीच आज सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं बिहारमध्ये मोठ्या घडामोडी घडणार आहेत, त्यामुळे या संदर्भातले अपडेट घेत राहू। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.